हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. आम्ही पण मजेतच आहोत. त्यासोबत आता हा व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करत आहे नवीन घरातनं. तर आम्ही न्यू फ्लॅट घेतलं. तुम्ही याच्या आधीचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहीत आहे. आजपासून मी या घरातनं व्लॉगिंग स्टार्ट केली आहे. मिनी व्लॉग्स तर आले माझे 1-2, पण जे लॉंग व्हिडिओ असते ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 1 मिनिट रुजूल. हां, तर मी बोलत होते की आता जे पण ब्लॉग्स आहेत ते या घरातनं येणार आहेत. तर मस्त हॅपी आपली सुरुवात करायची आहे. एवढे दमले शिफ्टिंगमध्ये की काय सांगायचं हेच नाही. आत्ता 2-4 दिवस झाले की आत्ता बरं वाटायला लागलं आहे. नाहीतर इतकं असं म्हणजे झोप नव्हती होत पूर्ण, आणि सतत डोक्यात तेच चालू होतं, शिफ्टिंग आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, मग तिकडनं सामान आणल्यावर इथे कसं अरेंज करायचं आहे. कारण इथचं कसं आहे, आता सध्या नवीन होतं सगळं, त्याच्यामुळे इथे पण आता प्रत्येक गोष्टीची एक पर्टिक्युलर जागा ठरवायची होती. तरी ते काय झालेलं नाही आहे. जसं हाताला लागलं तसं सामान ठेवण्यात आलं आहे. आता जेव्हा ते डबल सामान निघेल तेव्हा ते हळूहळू आपल्या रुटीनमध्ये आल्यावर मॅनेज म्हणजे हळूहळू ते आता आपल्याला ठेवता येईल जिथे जे ठेवायचं आहे. पण जसं काय लागलं आहे तसं मी ठेवलेलं आहे. आणि आपलं जे रोजची दिनचर्या ती सुरू केलेली आहे. आणि कारण यांना ऑफिसला सुट्ट्या पण नव्हत्या जास्ती, आणि किती सुट्ट्या घेणार ना, कारण घरी पूजा होती, हे ते होतं, तर त्याच्यामुळे. आणि तिकडची शिफ्टिंग, इकडे सामान आणणं, याच्यामध्ये जवळजवळ 5-6 दिवस तर सुट्ट्या त्यांनी घेतल्याच होत्या. छोटे मोठे काम भरपूर असतात. आणि रुजुलचा आवाज येत असेल कारण तो माझ्या समोरच बसलेला आहे आणि त्याची मस्ती चालू आहे. पण याचं जर वाट पाहिली ना तर माझा व्लॉग कधीच बनणार नाही. कारण हा कसा दिवसभर झोपत नाही, त्याच्यामुळे कसं आहे, व्लॉगिंग आपण कधी करणार, आपण सकाळपासून व्लॉगिंग स्टार्ट करतो, मग ते काय होतच नाही याच्यासोबत. म्हणून आता मी विचार केला जसं जमत आहे तसं व्लॉग बनवायचा आणि टाकायचा. तर चला आता बघू दिवसभरात काय होतं. आणि बाहेर पडत आहे पाऊस. रुजुल, तर आता त्याला ओरडले थोडंसं आणि मग आता आपलं अजून व्लॉगिंगला स्टार्ट केलं. तर बाहेर पाऊस पडत आहे. जे पाऊस थांबलेलं होतं ते परत आता सुरू झालेलं आहे. 3-4 दिवस झाले. तर म्हणजे कंटिन्यू नाही आहे, येत आहे. आणि जे काय म्हणतात आभाळ आहे ते पूर्ण काळच बुजूनच आहे. थोडीफार मध्ये असं कुठून तरी सूर्य दिसतो आणि मग ते लगेच 2 मिनिटात गायब होऊन जातं. तर आता तुम्हाला इकडचं जे काही आहे ते तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला बघू आता काय आहे. आणि कपडे पण वाढत नाही आहे. वाढले तरी असं वाटत आहे की म्हणजे ओलेच आहे. पण असो, तर चला भेटूच नंतर. काय करताय ते? त्याला कुठं लागणार आहे का काही पण रुजूल? अरे तुला सगळे बघताय. असं नाही करायचं बाबा. असं नाही करायचं म्हटल्यावर आणखी करायचं, हो ना? काय आजी? कशाला आजी? या कबडला पण पेंट किंवा काहीतरी याचं करायचं आहे थोडंसं. कारण हे आता 10 वर्ष पुराणं कबड आहे, तर हे आता थोडंसं घाणच झालं आहे. तर हे पण आता व्यवस्थित करायचं आहे, तर होईल ते आता. आणि इथे तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकता आणि इथे वरती कपडे वाढत आहे. तर बघू शकता इतकं सुंदर व्ह्यू दिसते हे वाला. आणि पाऊस येते तेव्हा तर काय सांगायचंच काम नाही, इतकं छान वाटते ते. इथे थोडेफार भांडे आहे, इथे एवढं धुवून ठेवलं आहे. काय मामी? आणि आता विचार चालू आहे डोक्यात की काय बनवायचं रात्री. हे आज फिनिशच करायचे रुजूल. पूर्ण ते खराब झाले बघ, त्याला हे लागलं सगळं. पावसाळ्यात हेच प्रॉब्लेम आहे, नुसतं ते हे लागतात. मग इथे संध्याकाळचा स्वयंपाक करून घेतला होता. वरण केलं होतं, त्याचसोबत इथं मस्त पनीरची भाजी केली होती, कारण यांना खायची होती, यांची फरमाईश होती पनीरची भाजी. आणि सकाळी आज कसं थोडंसं असंच म्हणजे काय खाण्यात आलं होतं, त्याच्यामुळे आज मी संध्याकाळी एवढं सगळं ताकजाम केलं. नाहीतर मी संध्याकाळच्या जेवणात एवढं सगळं कधी बनवत नाही, म्हणजे असं पूर्ण जेवण की भात भाजी वरण पोळी असं काहीच करत नाही. जास्तीत जास्त आम्ही रात्रीच्या टाईमला भातच खातो. त्याच्यामुळे इथे मग ना
कणिक भिजवून घेते म्हटलं तर, कारण तेच बाकी राहिलं होतं तर पोळ्यांचं. आणि बाहेर तुम्हाला उजेड दिसत असेल, तुम्ही विचार करत असणार की मी किती लवकर जेवण बनवते. तर मी संध्याकाळचं जेवण थोडं लवकरच बनवते, कारण मग आणि आता कसं ना संध्याकाळी 7:30 वगैरे वाजून जातात, 7-7:30 तरी उजेडच असते थोडा न थोडा. त्याच्यामुळे ते उजेड जर बघितलं तर काही होतच नाही. त्याच्यामुळे मग आपलं जसं टायमिंग आहे तसं आपलं केलेलं परवडते. मग इथे पीठ भिजवून ठेवून दिलं होतं थोड्या वेळ मुगायसाठी, आणि मग त्याच्यानंतर पोळ्या करून घेणार आहे. तर नवीन घरात म्हणजे नवीन घरात म्हणण्यापेक्षा स्वतःच्या घरात वेगळंच फिलिंग असते. ते आपण सांगू पण शकत नाही की काय वाटते आणि काय नाही वाटत. ते जे वाटते ते आपल्यालाच वाटते. पण छान वाटते एवढंच आपण फक्त बोलू शकतो. मग इथे पटापट मी सगळ्या पोळ्या वगैरे करून घेतल्या, आणि आत्ताही सामान म्हणजे बरोबर अरेंज नाहीच आहे. तर त्याचं आता अरेंज करणं चाललेलंच आहे, थोडं इकडे-तिकडे जसा वेळ मिळतंय तसं. बोलता बोलता इथे पोळ्या पण होत आल्या, आणि आज ना कणिक थोडी जास्ती झाली होती तर मोठ्या पोळ्या टाकल्या मी, कारण छोट्या करत बसले असते आणि जास्ती पोळ्या झाल्या असत्या. आणि मग त्याचं काय केलं असतं मी, त्याच्यामुळे मोठ्या पोळ्या केल्या. मग त्याच्यानंतर काय शूट नाही केलं, रात्री आम्ही जेवण, आणि मग डायरेक्ट तुम्हाला मॉर्निंगला भेटतात. इथे हे बनवत होते हे सगळं, तर मी थोडंसं शूट केलं. आणि हा इथे बसला होता त्याचं पण थोडंसं शूट केलं मी. त्याच्यानंतर ना म्हणजे दुपारी पार्सल आलं होतं, त्याच्यामध्ये हे स्टँड मागवले होते मी. मला हे झाडं बरोबर ठेवायचे होते, कारण हे झाडं असे खाली ठेवल्यामुळे झाडता पुस्तकं येतच नाही, त्याच्यामुळे मला स्टँड पाहिजे होते इथे. आणि इथे बाल्कनीला हँग जे असते ते करायचं काही विचार नाही आमचा, त्याच्यामुळे असे स्टँड मागवून घेतले, कारण घर आहे हाईटला तर भीती वाटते त्याच्यामुळे. मग इथे ना स्टँड कमी पडले होते तर आणखी ऑर्डर करावे लागतील. तर असा होता हा छोटासा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि व्ह्यू बघा.